नमस्कार. असं कधी घडलंय का तुमच्याबरोबर, की ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलोय आणि घरातला सकाळचा वाद दिवसभर कानाशी गुणगुण करतोय? जर स्वाभाविकपणे होत असेल, तर विचार करा. घरात जर मनोरुग्ण असेल, तर काय बरं परिस्थिती होईल? यासाठी आज आपण बघतोय. घरात मनोरुग्ण असेल, तर घ्यावयाची काळजी. आता मात्र आपल्याला हे समजून घ्यायला हवंय, की मानसिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार म्हणजे मेंदूचा आजार. यात मेंदूच्या कार्यात बदल होतो आणि व्यक्तीचे सर्व शरीर क्रिया, वर्तन, वागण्याची पद्धत, क्षमता हे सर्व बदलून जाते. आता मात्र याला आजार म्हणून स्वीकारावं लागेल. आजार म्हणून स्वीकारावं म्हणजेच हे नाटक नाही, सोंग नाही किंवा त्यांनी केलेली ही ॲक्टिंग पण नाही. जसं BP, डायबिटीस हा आजार आहे, तसाच हा मेंदूचा आजार असतो. व्यक्तीवर ओरडू नये किंवा वाद घालू नये. कसा वागतोयस? कधी सुधरशील? असे प्रश्न विचारू नयेत. तर शांतपणे आणि संयमाने बोलावे. यानंतरची काळजी म्हणजे घरात सुरक्षित वातावरण ठेवावे. इजा होईल, जखम होईल, रागाच्या भरात काही फेकून मारेल, अशा वस्तू सहज उपलब्ध होतील असं ठेवू नये. तर काय, घरात शांत आणि नियमित अशी दिनचर्या ठेवावी. यात औषधाचा रोल खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घेण्यासाठी मदत करावी. औषधे अचानक बंद करू नयेत किंवा त्याच्या वेळा, त्याचे डोस यात कोणताही फेरफार करू नये. आणि साईड इफेक्ट दिसले तर ताबडतोब डॉक्टरांच्या निदर्शनास आणावे. अशा वेळी लक्षणं वाढली तर काय करावे? जर खालीलपैकी लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याची भाषा असेल तर, वागण्यात आक्रमकता असेल तर, खूप भीती वाटते असं वाटत असेल तर, किंवा सतत कानात आवाज येत आहेत, कोणीतरी रागवतंय असं वाटत असेल तर, आणि याचबरोबर अनेक दिवस झोप न लागणे अशी तक्रार असल्यास, तर घरात मनोरुग्ण आहे ही कंडिशन कायमचीच असते. अशा वेळी काळजी घेणाऱ्यांनीही स्वतःची काळजी घ्यावी. मन थकणं हे स्वाभाविकच आहे. तेव्हा कोणाशी तरी बोलावे आणि काळजीने थोडा वेळ स्वतःसाठी ठेवावं. एवढं सगळं करूनही जर गरज भासली तर काउन्सिलिंग करून घ्यावे. हे सगळं सांगणं खरं तर सोपं आहे, पण ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी ही खूप कठीण परिस्थिती असते. तरीही आपण जाणीवपूर्वक एक आदराने वागलं, आपुलकी ठेवली, व्यक्तीला समजून घेतलं, थोडंसं प्रेम दिलं, वेळेवर उपचार केले, तर नक्कीच आपल्याला हे सुधारता येतं. म्हणजेच काय, तर मनोरुग्णालाही सांभाळणं सोपं होतं आणि आपल्यालाही सांभाळणं सोपं होतं. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय. धन्यवाद.